विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या रोज प्रकल्पामध्ये म्हणजेच रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन प्रकल्पामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. मी प्राध्यापिका सो पाटील SP रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथे वाणिज्य शाखेमध्ये चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे अध्यापन करीत आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही इयत्ता 10वी पर्यंत भाषा व इतर विषय अभ्यासलेले आहेत, परंतु इयत्ता 11वी वाणिज्य शाखेमध्ये तुम्हाला नव्याने काही विषयांचा हा अभ्यास करावा लागणार आहे. त्यापैकीच एक विषय म्हणजेच चिटणीसाची कार्यपद्धती. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ दिसत आहे. या मुखपृष्ठावरती सर्वात वरती आपल्याला विषयाचे नाव दिलेले आहे, चिटणीसाची कार्यपद्धती. चिटणीस म्हणजे सचिव, सेक्रेटरी. या सेक्रेटरीची नियुक्ती प्रत्येक संस्थेमध्ये, कंपनीमध्ये किंवा मंडळामध्ये ही होत असते. आता कार्यपद्धती म्हणजेच एखादे काम पूर्ण करणे, एखादे विशिष्ट काम पूर्ण करणे, त्यामध्ये शिकणे व प्रगती करणे असा त्याचा अर्थ होतो. आता आपण या मुखपृष्ठावरती एक चित्र दिलेले आहे. हे चित्र एका सभेचे आहे. आता सभा म्हणजे मीटिंग. प्रत्येक व्यवस्थापनाला व्यवस्थापन सुरळीतरित्या चालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय हे घ्यावे लागतात. मग हे निर्णय घेण्यासाठी अशा प्रकारच्या सभा ह्या प्रत्येक संस्थेमध्ये, कंपनीमध्ये ह्या आयोजित केल्या जातात. मग हे आयोजन व नियोजन करण्याचं काम कंपनीमध्ये चिटणीस करत असतो. म्हणून हे चिटणीसाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणून देखील ओळखले जाते, सभांचे आयोजन व नियोजन करणे. विद्यार्थी मित्र हो, चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 11वी याचे आपण मूल्यमापन पाहणार आहोत. सहामाही परीक्षा ही एकूण 50 गुणांची असणार आहे. त्यासाठी वेळ हा 2.5 तास असणार आहे. वार्षिक परीक्षा ही तुमची एकूण 100 गुणांची असणार आहे. 80 गुण हे तुमचे लेखी परीक्षेसाठी असणार आहेत. त्यासाठी वेळ 3 तास. उपयोजनावर आधारित चाचणी ही 20 गुणांची असणार आहे. त्यासाठी वेळ हा 1 तास. अशी एकूण 100 गुणांची तुमची ही वार्षिक परीक्षा असणार आहे. आता आपण सहामाही परीक्षा प्रश्नपत्रिका आराखडा पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत. यासाठी वेळ आहे 2.5 तास व गुण 50 असणार आहेत. प्रश्न पहिला, यामध्ये एकूण 3 उपप्रश्न दिलेले आहेत. एका वाक्यात उत्तरे लिहा, 5 गुण. योग्य शब्द, शब्द समूह, संज्ञा लिहा, 5 गुण. कंसातील अचूक पर्याय निवडा, 4 गुण. असे एकूण 14 गुण हे तुम्हाला प्रश्न पहिला यासाठी दिलेले आहेत. प्रश्न दुसरा, संज्ञा / संकल्पना स्पष्ट करा. 4 पैकी 2 सोडवायचे आहेत. त्यासाठी 4 गुण व विकल्पासह 8 गुण असणार आहेत. प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. त्यासाठी गुण असणार आहेत 8 व विकल्पासह गुण असणार आहेत 12. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. त्यासाठी गुण असणार आहेत 8 व विकल्पासह गुण 12. प्रश्न पाचवा, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. त्यासाठी गुण असणार आहेत 8 व विकल्पासह गुण 12. प्रश्न सहावा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न. 2 पैकी 1 सोडवायचा आहे. त्यासाठी गुण असणार आहेत 8 व विकल्पासह गुण 16. अशी एकूण 50 गुणांची तुमची ही सहामाही परीक्षा असणार आहे. आता आपण वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका आराखडा पाहणार आहोत. त्यासाठी वेळ 3 तास व गुण 80 असणार आहेत. यामध्ये एकूण तुम्हाला 8 प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रश्न पहिला,
खाली दिलेल्या उपप्रश्नापैकी कोणतेही 4 उपप्रश्न विचारले जातील. म्हणजेच एकूण 10 उपप्रश्न तुम्हाला दिलेले आहेत येथे. त्यातील फक्त 4च उपप्रश्न हे तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहेत. ते उपप्रश्न कोणकोणते आहेत ते पाहूया. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. जोड्या जुळवा. योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा. बरोबर की चूक ते लिहा. गटात न बसणारा शब्द शोधा. खालील विधाने पूर्ण करा. कंसातील अचूक पर्याय निवडा. एका वाक्यात उत्तरे लिहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. योग्य क्रम लावा. या उपप्रश्नापैकी फक्त 4च उपप्रश्न हे तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जातील. प्रत्येकी 5 गुण असणार आहेत. असे 5 चोक 20 गुण हे प्रश्न पहिला यासाठी दिलेले आहेत. प्रश्न दुसरा, खालील संज्ञा ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा. 6 पैकी 4 सोडवायचे आहेत. त्यासाठी गुण हे 8 असणार आहेत व विकल्पासह गुण हे 12 असणार आहेत. प्रश्न तिसरा, खालील घटना ऑब्लिक परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. त्यासाठी गुण असणार आहेत 6 व विकल्पासह गुण हे 9 असणार आहे. प्रश्न चौथा, फरक स्पष्ट करा. 4 पैकी 3 सोडवायचे आहेत. त्यासाठी गुण असणार आहेत 12 व विकल्पासह गुण असणार आहेत 16. प्रश्न पाचवा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. त्यासाठी गुण आहेत 8 व विकल्पासह गुण 12. प्रश्न 6वा, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. 4 पैकी 2 सोडवायचे आहेत व त्यासाठी गुण असणार आहेत 8 व विकल्पासह गुण 16. प्रश्न 7वा, खालील प्रश्न सोडवा. पत्रलेखन 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. त्यासाठी गुण असणार आहेत 10 व विकल्पासह गुण 15. प्रश्न 8वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न 2 पैकी 1 सोडवायचा आहे. त्यासाठी गुण असणार आहेत 8 व विकल्पासह गुण असणार आहेत 16. असा हा 80 गुणांचा लेखी परीक्षा ही तुमची असणार आहे. उपयोजनावर आधारित चाचणी प्रश्नपत्रिका नमुना येथे आपल्याला दिलेला आहे. यामध्ये एकूण तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील. प्रश्न पहिला, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. त्यासाठी गुण असणार आहेत 4. प्रश्न दुसरा, खालील विधाने पूर्ण करा. त्यासाठी गुण असणार आहेत 4. प्रश्न तिसरा, गटात न बसणारा शब्द शोधा. ऑब्लिक योग्य क्रम लावा. त्यासाठी गुण असणार आहेत 3. प्रश्न चौथा, खालील घटना ऑब्लिक परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. 4 पैकी 3 सोडवायचे आहेत. त्यासाठी गुण आहेत 9. असे एकूण 20 गुणांची तुमची ही एबीटी टेस्ट असणार आहे. आता आपण घटकनिहाय गुण विभागणी पाहणार आहोत. एकूण आपले घटक म्हणजेच प्रकरण हे 12 असणार आहेत. त्याचे विभाजन हे एकूण 6 घटकामध्ये केलेलं आहे. पहिला घटक दिलेला आहे सेक्रेटरी. यामध्ये प्रकरण क्रमांक 1 यांचा समावेश होतो. त्यासाठी गुण आहेत 6 व विकल्पासह गुण आहेत 10. घटक क्रमांक 2 संयुक्त भांडवली संस्था. यामध्ये प्रकरण क्रमांक 2 याचा समावेश होतो. यासाठी गुण आहेत 11 व विकल्पासह गुण आहेत 15. घटक क्रमांक 3 कंपनीची स्थापना, कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज. यामध्ये प्रकरण क्रमांक 3 व 4 यांचा समावेश होतो. त्यासाठी गुण आहेत 15 व विकल्पासह गुण आहेत 22. घटक क्रमांक 4 कंपनीचे सभासद, कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी. यामध्ये प्रकरण क्रमांक 5 व 6 यांचा समावेश होतो.
त्यासाठी गुण आहेत 13 व विकल्पासह गुण आहेत 17. प्रश्न 5. कंपनी सभा 1 व कंपनी सभा 2 यामध्ये प्रकरण क्रमांक 7 व प्रकरण क्रमांक 8 यांचा समावेश होतो. त्यासाठी गुण आहेत 15 व विकल्पासह गुण आहेत 21. घटक क्रमांक 6 चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य, संचालकांशी पत्रव्यवहार, बँकांशी पत्रव्यवहार, वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार यामध्ये प्रकरण क्रमांक 9, 10, 11 आणि 12 यांचा समावेश केलेला आहे. त्यासाठी गुण आहेत 20 व विकल्पासह गुण आहेत 31. असा हा 80 अधिक 20 हा 100 गुणांचा हा विषय असणार आहे. यानंतर आपण प्रकरण क्रमांक 1 हे पाहणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे चिटणीस. यामध्ये आपण चिटणीस शब्दाची उत्पत्ती, चिटणीसाची व्याख्या, चिटणीसाची वैशिष्ट्ये, चिटणीसाचे महत्त्व, चिटणीसाचे प्रकार आणि चिटणीसाचे कार्ये व चिटणीसाचे गुण हे पाहणार आहोत. एखाद्या व्यावसायिकाला जर व्यवसायाची स्थापना करावयाची असेल तर त्या व्यावसायिकाकडे अगोदर वित्त असणं आवश्यक असतं. वित्त म्हणजेच पैसा. पैशाशिवाय व्यवसायामध्ये कोणतीही आर्थिक कृती ही करता येत नाही. मग व्यवसायाची स्थापना करत असताना अगोदर व्यावसायिकाकडे इमारत असेल, जमीन असेल, कच्चा माल असेल किंवा व्यवसायामध्ये उत्पादन करण्यासाठी लागणारी मशिनरी असेल किंवा कर्मचाऱ्यांचे पगार असतील, या सर्व गोष्टीवरती खर्च करण्यासाठी अगोदर व्यावसायिकाकडे वित्त म्हणजेच पैसा असणं आवश्यक असतं. तरच व्यवसायाची स्थापना ही योग्य रीतीने होऊ शकते. तसेच व्यवसायाचे आधुनिकीकरण करायचे असेल, व्यवसायाचे विस्तारीकरण करायचे असेल किंवा व्यवसायामध्ये विविधता आणायची असेल तरी देखील त्या व्यावसायिकाकडे वित्त म्हणजेच पैसा असणं आवश्यक असतं. वित्ताशिवाय व्यवसायामध्ये कोणतीही आर्थिक कृती ही करता येत नाही. परंतु सद्यस्थितीमध्ये आपल्याला जर एखाद्या व्यवसायाचा विकास करावायचा असेल तर या वित्ताबरोबरच त्या व्यावसायिकाकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट असणं आवश्यक असतं. ती म्हणजेच विशेष ज्ञान, विशेष क्षमता आणि तज्ज्ञ असलेली व्यक्ती. ती व्यक्ती म्हणजे नक्की कोण? तर ती व्यक्ती म्हणजे त्या व्यवसायामध्ये असणारा चिटणीस. चिटणीस ही अशी व्यक्ती आहे की व्यवसायातील दैनंदिन स्वरूपाची सर्व कामे करणारी ही व्यक्ती म्हणून ओळखली जाते. म्हणूनच चिटणीसाचा व्यवसाय ही संकल्पना अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. आणि चिटणीसाचा व्यवसाय हा असा व्यवसाय आहे की यामध्ये व्यवसायाची व संस्थांची क्षमतांची पूर्तता करण्याची एक क्षमता आपल्याला यामध्ये दिसून येते. म्हणजेच दैनंदिन पत्रव्यवहार आणि वित्तविषयक कार्यामध्ये गुंतलेली व्यक्ती म्हणून देखील या चिटणीसाला ओळखले जाते. म्हणजेच व्यवसायाचा दैनंदिन पत्रव्यवहार, मग तो आवक असेल किंवा जावक असेल, हा दैनंदिन स्वरूपाचा जो काही पत्रव्यवहार असतो ती करणारी व्यक्ती म्हणजेच चिटणीस होय. तसेच वित्तविषयक कार्यामध्ये गुंतलेली व्यक्ती म्हणजेच चिटणीस होय. तसेच अति कार्यमग्न असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तीचे महत्त्वाचे दस्तऐवज गोपनीय ठेवण्याचे व सांभाळण्याचे काम देखील कंपनीमार्फत किंवा मालकामार्फत हा कंपनीचा चिटणीस करत असतो. आता आपण चिटणीस शब्दाची उत्पत्ती पाहूया. लॅटिन भाषेतील सेक्रेटरियस या शब्दाची उत्पत्ती इंग्रजी भाषेतील सेक्रेटरी या शब्दामध्ये झालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ गोपनीय लेखक किंवा अधिकारी, ज्याला त्याच्या मालकाने गोपनीयतेची सूचना दिलेली असते. तसेच रोमन साम्राज्यामध्ये चिटणीसाचे काम करणाऱ्या व्यक्तीला स्क्राइब म्हणून देखील ओळखले जाते. म्हणजेच रोमन साम्राज्यामध्ये एक स्क्राइब नावाचा एक व्यावसायिक पत्रलेखक होता. या पत्रलेखकाच्या नावावरून चिटणीसाचे काम करणाऱ्या व्यक्तीला स्क्राइब म्हणून ओळखले जाऊ लागले. तसेच प्राचीन भारतीय इतिहासामध्ये चिटणीसाचे काम करणाऱ्या व्यक्तीला अमात्य, सचिव, चिटणीस हे संबोधले जाते. याचा अर्थ
गोपनीय नोंदी ठेवणारी व्यक्ती. आता आपण चिटणीसाची व्याख्या पाहणार आहोत. ऑक्सफोर्ड शब्दकोशाप्रमाणे ही व्याख्या केलेली आहे. दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती, विशेषतः जी दुसऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळ यांचा पत्रव्यवहार सांभाळणे, नोंदी ठेवणे आणि इतर विविध कामे करण्यासाठी नियुक्ती केली जाते, तिला चिटणीस असे म्हणतात. म्हणजेच व्यवसायामध्ये अतिमहत्त्वाची जी व्यक्ती असते, मालक असते, त्या व्यक्तीला व्यवसायाची सर्व कामे करणे शक्य नसते. म्हणून ती व्यक्ती अशा एका व्यक्तीची नियुक्ती करत असते की त्या व्यक्तीकडून व्यवसायातील अतिमहत्त्वाची जी काही कामे असतात ती करण्यासाठी त्या व्यक्तीची नियुक्तीही केली जाते. त्या व्यक्तीलाच आपण चिटणीस असे म्हणतो. दुसरी एक व्याख्या दिलेली आहे कंपनी सेक्रेटरीज ऍक्ट 1980 नुसार. जी व्यक्ती इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ICSI ची सदस्य असते ती व्यक्ती एखाद्या कंपनीची सेक्रेटरी होऊ शकते. ICSI म्हणजेच भारतीय कंपनी चिटणीसाची संस्था. या संस्थेचा जी व्यक्ती सदस्य असते ती व्यक्ती कंपनी सेक्रेटरीज ऍक्ट नुसार एखाद्या कंपनीची चिटणीस होऊ शकते. आता आपण चिटणीसाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. चिटणीसाची एकूण 8 वैशिष्ट्ये दिलेली आहेत. चिटणीसाचे पहिले वैशिष्ट्य आहे व्यक्ती. चिटणीसाचे दुसरे वैशिष्ट्य आहे कार्य. चिटणीसाचे तिसरे वैशिष्ट्य आहे पात्रता. चिटणीसाचे चौथे वैशिष्ट्य आहे नियुक्ती. चिटणीसाचे 5वे वैशिष्ट्य आहे पगारी नोकर किंवा सेवक. चिटणीसाचे 6वे वैशिष्ट्य आहे विश्वासू अधिकारी. चिटणीसाचे 7वे वैशिष्ट्य आहे प्रतिनिधी. चिटणीसाचे 8वे वैशिष्ट्य आहे गुण. आता आपण चिटणीसाचे पहिले वैशिष्ट्य पाहणार आहोत. व्यक्ती. चिटणीस ही एक व्यक्ती आहे. म्हणजेच ह्या व्यक्तीची नियुक्ती एखाद्या संस्थेकडून, एखाद्या कंपनीकडून किंवा एखाद्या मंडळाकडून ही केली जाते. म्हणजेच एखाद्या संस्थेची नियुक्ती ही चिटणीस म्हणून आपल्याला करता येत नाही. उदाहरण, मिस्टर रोहन नावाची एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीची नियुक्ती एखाद्या संस्थेकडून, एखाद्या मंडळाकडून किंवा एखाद्या कंपनीकडून ही करता येत असते. परंतु त्या संस्थेची किंवा त्या मंडळाची किंवा त्या कंपनीची नियुक्ती चिटणीस म्हणून आपल्याला करता येत नाही. म्हणूनच म्हटलेले आहे चिटणीस ही एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीची नियुक्ती ही अनेक संस्थांमध्ये, मंडळामध्ये किंवा कंपन्यांमध्ये करता येत असते. चिटणीसाचे दुसरे वैशिष्ट्य आहे कार्य किंवा कर्तव्य. प्रत्येक कंपनीमध्ये चिटणीसाला वेगवेगळ्या प्रकारची कार्ये व कर्तव्ये पार पाडावी लागतात. म्हणजेच दैनंदिन व प्रशासकीय कामे पार पाडण्यासाठी चिटणीस ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणजेच उदाहरण, पत्रव्यवहार सांभाळणे. चिटणीसाचे सर्वात महत्त्वाचे काम, सर्वात महत्त्वाचे कर्तव्य म्हणजेच पत्रव्यवहार सांभाळणे. व्यवसायामध्ये आवक व जावक अशा वेगवेगळ्या प्रकारचे पत्रव्यवहार हे होत असतात. आवक म्हणजे व्यवसायाकडे येणारे जे काही पत्र असतील त्या पत्रांना उत्तरे देण्याचं काम देखील हा कंपनीचा चिटणीस पाहत असतो. तसेच जावक पत्रव्यवहार म्हणजेच व्यवसायाकडून अन्य व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला किंवा अन्य कंपनीला जर पत्रव्यवहार करायचा असेल तर ते पत्र पाठवण्याचं काम देखील हा कंपनीचा चिटणीस करत असतो. म्हणजेच पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम ह्या कंपनीच्या चिटणीसाला करावे लागते. तसेच सभांचे आयोजन करणे. व्यवस्थापन सुरळीतरित्या चालवण्यासाठी व्यवस्थापनाला अनेक गोष्टींमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. विविध विषयावरती चर्चा करावी लागत असते. मग ही चर्चा करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं सभांचं आयोजन हे कंपनीमध्ये करणं आवश्यक असतं. मग ह्या सभांचं आयोजन असेल किंवा नियोजन असेल ते करण्याचं काम हा कंपनीचा चिटणीस करत असतो. मग त्या वार्षिक सर्वसाधारण सभा असतील, विशेष सर्वसाधारण सभा असतील किंवा धनकोंच्या सभा असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सभांचं आयोजन करण्याचं काम हे कंपनीच्या चिटणीसाला करावं लागतं. तसेच कागदपत्रे सांभाळणे.
व्यवसायातील मालकांचे जे काही महत्त्वाचे कागदपत्र असतील ते कागदपत्र किंवा दस्तऐवज सांभाळण्याचं काम देखील व्यवसायाच्या वतीने कंपनीचा चिटणीस करत असतो. तसेच माहिती पुरवणे, व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती ही चिटणीसाकडे असते आणि ते पुरवण्याचं काम देखील कंपनीच्या चिटणीसाला करावं लागतं. म्हणजेच व्यवसायाच्या मालकाला वेगवेगळ्या विषयावरती निर्णय घ्यावयाचे असतील तर निर्णय घेत असताना जी काही पूरक माहिती आवश्यक असते ती माहिती पुरवण्याचं काम हा कंपनीचा चिटणीस करत असतो. तसेच नियुक्ती देणे, म्हणजेच कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी हे काम करत असतात. त्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचं काम देखील कंपनीमार्फत हा कंपनीचा चिटणीस करत असतो. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात, त्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे देखील काम हा कंपनीचा चिटणीस करत असतो. चिटणीसाचे तिसरे वैशिष्ट्य आहे पात्रता. आता पात्रता म्हटलं की खाजगी व सार्वजनिक कंपनी म्हणजेच कंपन्यांच्या प्रकारावरती अवलंबून असतात. खाजगी व सार्वजनिक कंपनी म्हटलं की अशी व्यक्ती की जी व्यक्ती पदवीधर असणं आवश्यक असतं. तसेच त्या व्यक्तीचं भाषेवर प्रभुत्व देखील असणं आवश्यक असतं. त्याशिवाय त्या व्यक्तीकडे संगणकाचे ज्ञान देखील असणं आवश्यक असतं. अशीच व्यक्ती खाजगी व सार्वजनिक कंपनीमध्ये चिटणीस म्हणून त्या व्यक्तीची नियुक्तीही होऊ शकते. जर सरकारी खात्यामध्ये जर चिटणीसाची नियुक्ती करायची असेल तर ती व्यक्ती पदवीधर तर असणं आवश्यकच असतं. त्याचबरोबर ती व्यक्ती IAS देखील असणं आवश्यक असतं. म्हणजेच भारतीय प्रशासन सेवेतील ती व्यक्ती अधिकारी असणं आवश्यक असतं. अशाच व्यक्तीची नियुक्ती सरकारी खात्यामध्ये चिटणीस म्हणून केली जाऊ शकते. चिटणीसाचे चौथे वैशिष्ट्य नेमणूक. आता चिटणीसाची नेमणूक ही वेगवेगळ्या संस्थांद्वारे कंपनींद्वारे केली जात असते. म्हणजेच चिटणीसाची नेमणूक ही एका व्यक्तीकडून होऊ शकते, व्यावसायिक संस्थेकडून होऊ शकते, एखाद्या सहकारी संस्थेकडून होऊ शकते किंवा सार्वजनिक संस्थेकडून देखील होऊ शकते किंवा एखाद्या सरकारी खात्यामध्ये देखील आपल्याला ह्या चिटणीसाची नियुक्ती ही करता येत असते. चिटणीसाचे पाचवे वैशिष्ट्य आहे पगारी नोकर. चिटणीस हा एक पगारी सेवक आहे असे म्हटले जाते. कारण का चिटणीसाने व्यवसायाला दिलेल्या कामाबद्दल काहीतरी मोबदला म्हणून या चिटणीसाला कंपनीकडून असेल, संस्थेकडून असेल किंवा एखाद्या मंडळाकडून असेल दरमहा वेतन हे दिलं जातं किंवा त्याला त्या कामाचा मोबदला म्हणून मानधन देखील दिलं जातं. चिटणीसाचे सहावे वैशिष्ट्य आहे विश्वासू अधिकारी. चिटणीस हा कंपनीचा विश्वासू अधिकारी म्हणून ओळखला जातो. म्हणजेच व्यवसायातील गोपनीय स्वरूपाची जी काही माहिती असते ती गोपनीय ठेवण्याचं काम हा कंपनीचा चिटणीस करत असतो. म्हणून कंपनीच्या दृष्टिकोनातून चिटणीस हा विश्वासू अधिकारी म्हणून ओळखला जातो. चिटणीसाचे सातवे वैशिष्ट्य आहे प्रतिनिधी. चिटणीस हा एखाद्या संस्थेचा किंवा कंपनीचा किंवा मंडळाचा प्रतिनिधी म्हणून ओळखला जातो. असे का म्हटले जाते? कारण व्यवसायातील संपूर्ण जे काही कामे असतात ती करण्याचं काम हा कंपनीचा चिटणीस करत असतो. म्हणून कंपनीच्या दृष्टिकोनातून चिटणीस हा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून ओळखला जातो. चिटणीसाचे आठवे वैशिष्ट्य आहे गुण. दैनंदिन व प्रशासकीय कामे पार पाडण्यासाठी चिटणीसाच्या अंगी वेगवेगळे प्रकारचे गुण हे आवश्यक असतात. उदाहरणार्थ एकाग्रता, व्यवहार चातुर्य, बुद्धिमत्ता, निष्ठा, सहकार्य भावना, सौजन्य, नेतृत्व क्षमता, सुव्यवस्था आणि नम्रता अशा सर्व गुणांनी युक्त हा एखाद्या कंपनीचा, एखाद्या संस्थेचा किंवा एखाद्या मंडळाचा चिटणीस हा होऊ शकतो. स्वाध्याय. चिटणीस म्हणजे काय ते सांगून चिटणीसाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. धन्यवाद.